या इलेक्शन बद्दल काहीच चर्चा झाली नाही, कारण का ते काँग्रेस सगळे महाविकास आघाडीचे नेते मुंबईत बोलले होते. हर्षवर्धन सपकाळजी, माननीय उद्धवजी, राऊत साहेब आणि त्यांचे सगळेच लोक, आम्ही मागच्या आठवड्यात 2 आमच्या मीटिंग झाल्यात आणि जो काही निर्णय महाविकास आघाडीचा एकत्रपणे लढण्याचा आम्ही तिघांनी घेतलेला आहे. पण आमचे सगळे सहकारी जिथे तिघं आम्ही एकत्र मिळून लढतोय, त्याच्यामुळे तो काही विषयाची फार काही चर्चा होण्याचं आज कारणही नाही. खरं तर अर्थातच तुम्ही सगळ्यांनी वर्तमानपत्रात आज वाचलंच असेल, काहीतरी गेले कित्येक दिवस जो क्राईम वाढतोय पुण्यामध्ये, त्याच्याबद्दल सातत्याने आम्ही सगळेच महाविकास आघाडी म्हणून नाही पण पुणेवर प्रेम करणारे पुणेकर म्हणून आम्ही प्रश्न मांडतो. राजकारण होत राहील, इलेक्शन होत राहतील, पण आम्ही सगळे पुण्याचे लोक आहोत, आम्ही पुणेकर आहोत. या पुण्याने आम्हाला सगळ्यांना किती दिलेलं आहे. आमची नैतिक जबाबदारी नाही की जर गुन्हेगारी वाढत असेल, काय आपल्या सगळ्यांच्या घरात लहान मुलं, लेकी, सुना नाही आहेत, मग लढायचं नाही त्याच्यासाठी. आणि गंमत मला एकाची वाटते की महाराष्ट्र सरकारचा स्थानिक डेटा आणि केंद्र सरकारचा क्राईमचा डेटा ह्याच्यात तफावत. म्हणजे आदरणीय माननीय अमित शहाजींच्या डिपार्टमेंटचा डेटा, महाराष्ट्र सरकारचा डेटा आणि पुणे शहराचा डेटा, हे तिन्ही वेगळे वेगळे डेटा हे आलेले आहेत. त्यामुळे कुठला डेटा खरा हा एक प्रश्न आहे. पण त्याचबरोबर पुणे शहरामध्ये तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर आणि प्रत्येक वर्तमानपत्रात एक दिवस आड, कदाचित रोजही असेल, पण कुठली ना कुठली घटना, दुर्दैवी घटना ही पुण्यामध्ये होते. मला आश्चर्य वाटतंय की एवढे सगळे व्हिडिओ सगळ्या चॅनलवर चालत असताना पुण्याचे पोलीस यंत्रणेला ते कसे दिसत नाहीत का, ते टीव्हीच बघत नाहीत, हा प्रश्न माझ्या मनात आलेला आहे खरं, आणि पडलेला आहे मला मोठा प्रश्न. हेच मी जे बोलले तोच तुम्ही प्रश्न विचारताय मला. मग हे पत्र मला, पण मग हे त्यांनी पत्र मला लिहायच्याऐवजी माननीय देवा भाऊंना आणि अमित भाई शहांना लिहायला पाहिजे होतं ना, कारण का डेटा तर त्यांचंच सरकार आहे केंद्रात पण आणि राज्यात. तर ते मला पत्र लिहायच्याऐवजी त्या 2 गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं पाहिजे ना, कारण का डेटा आला कुठून? गृह मंत्रालयातून. आणि गृह मंत्रालयातून डेटा आला, नुसता डेटा नाही. त्यांना जर असं वाटत असेल की इथे कोयता गँग नाही, तर मी प्रत्येक चॅनलचे मनपूर्वक हात जोडून आभार मानते की कोयता गँग जेव्हा जेव्हा अटॅक करते तेव्हा तेव्हा तुम्ही जबाबदारीने त्याचे व्हिडिओज हे चॅनलवर दाखवतात. मागच्या आठवड्यात कात्रज चौकामधली मारामारी जणू काय तो सिनेमाचा शॉट आहे. एका माणसाला धरून त्याला वरून फेकून द्यायचेही उद्योग चाललेले. तिथल्या नगरसेवकांची मी बोलली. आता कुठला पक्ष विचारायचा नाही, कारण का आम्हाला या विषयात राजकारणच आणायचं नाही, कारण का आमचं पुणे बदनाम होतंय, आमचा महाराष्ट्र बदनाम होतोय. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये जरी हा डेटा येत असेल तरी अतिशय विनम्र आणि प्रांजळपणे मी माननीय जे कारभारी आहेत पुण्याचे त्यांना गेल्या मीडियामधल्या गेल्या 1 महिन्यातल्या सगळ्या बातम्या पाठवणार आहे. क्राईम कमी होत असेल तर आनंदच आहे, पण ह्या त्याचा वास्तवता काय आहे कदाचित ते टीव्ही बघत नसतील, असंही असू शकेल. हे बघा, पुण्यामधला क्राईम पहिला विषय तो संपूया आणि मग याच्यावरही बोलीन. पुण्यामध्ये क्राईम वाढतोय हा डेटा माझा नाही, हा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे जो सगळ्या वर्तमानपत्रात आलेला आहे. आणि तो नुसता डेटा नाही, प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओज हे वारंवार आलेले.
त्याच्यामुळे अर्थातच आणि आमची सहकार्याची भूमिकाच आहे ना पोलिसांना. आता परवा 22 लोक गेले. आता मला खरं सांगा, ही दारू ची जी ही सगळे आपण लोक गेले आपले, सगळ्या पत्रकारांना ही भेसळ कुठे होते माहितीये, पण पोलिसांना माहिती नाही. म्हणजे पत्रकार पोलिसांचं काम करायला लागले. मग पोलीस यंत्रणा काय करते? आणि फक्त हे सगळ्या ज्या 20-22 बदल्या झाल्यात त्याच्यातून प्रश्न सुटत नाही ना. तुम्हाला मुळाशी जावं लागेल. ड्रग्ज, मला तुम्ही सांगताय की फर्ग्युसन कॉलेज रोडला अनेक वेळा वर्तमानपत्र आणि चॅनल्सवर दाखवलं जातं की तिकडे ड्रग्ज मिळतात. मग ह्याच्या विरोधात कधी बोलणार? मी अनेक वेळा महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे आवाहन केले की काही सामाजिक प्रश्नात राजकारण बाजूला ठेवून ताकदीने महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीच्या हितासाठी आमची काम करायची तयारी. पण ते बदल होताना पुण्यात दिसत नाही, म्हणून जड अंतःकरणाने आम्ही आरोप करतो. आम्हाला का हाऊस नाही आरोप करायची, आमच्या राज्याची आणि आमच्या शहराची बदनामी होते. त्याच्यामुळे त्यांनी जे पत्र लिहिलंय, मी आभार मानते, आभार मानते की कमिशनर पुण्यांनी जे मला पत्र लिहिलंय त्याच्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. ते पूर्णपणे मी वाचलेलं आहे आणि त्यांना आज एक विनम्रपणे एक उत्तर त्याचं मी आज देणार आहे. ते ड्राफ्टही झालं असेल. आम्ही सहकार्य आम्ही सेवक आहोत. आम्ही राज्यात कशासाठी निवडून आलोय? महाराष्ट्राची 12मती लोकसभा मतदारसंघाची पुण्याची सेवा करण्यासाठी.